ज्याचे राहिले ना त्याच्यामध्ये खूपच पुढे असते. तुम्हाला अजून अनुभव नाही त्याच्यात. रिअल लाईफ वेगळी असते मूवी पेक्षा. मुंबईला 6 महिने 4 महिने आपल्या जवळ नाही ठेवायचं. एकमेकांना थोडं अंडरस्टँड करू द्या आणि ते एक रुक पूरा टाइम घुसे ही रहना है हम साथ हैं. Hello everyone, welcome back to channel प्रियंका प्रकाश. आणि बघा आज ब्लॉग मध्ये कोण आहे? साक्षात मातोश्री आई. नेहमी तिकडे मिळणारे आपल्या घरी यायचे. आज असं शेंडेफळ जे आमचं आहे, लहान बाळ, लहान लेकरू, आमचं आवडतं मुली बाळ त्यांच्या घरी आले आहे. एक्झॅक्ट 1 महिना झालाय लग्न झाला दीपकचा. आणि आई आता 1 महिन्यानंतर तिकडे सगळं काम करून आली आहे. आईला विचारून कसं वाटतंय? टेन्शन फ्री. आई त्याच्यानंतर देवदर्शन पण करून आली लग्नानंतर. खाटूश्याम खाटूश्याम तिकडे राजस्थान पूर्ण काय 7-8 दिवसाची ट्रिप होती. मस्त सगळं फिरून आली. दिवाळीनंतर जायचं. अच्छा दिवाळी नंतर पण जायचं. आता कसं वाटतंय पण? इथं येऊन एकदम भारी वाटते. आणि आता माझ्या आठवण दादा कधी येऊन जाईल इथं अजून. आवडलं. 2 महिन्यानंतर तर खूपच भारी वाटणार आहे. 2-3 2 महिन्यानंतर आहे का? गॅलरी एकदम मोठी पण आहे. ऍक्च्युली कसं सांगू तुम्हाला की इतकं भारी वाटतं ना बसल्यावर इथं की काय तुम्हाला काम बिम नाही नसेल, यू जस्ट सिट जस्ट वॉच. आता सुद्धा दिसून जाते. आणि वेदर खूप छान आहे ऍक्च्युली. सगळ्यात मेन म्हणजे आता पुण्याचा वेदर एकदम मस्त आहे. ठीक आहे, पण आता आपण येणार आहे एकदम मेन मुद्द्याच्या प्रश्नावरती. जे मला ऍक्च्युली जे दीपक आपण लग्नाचे ब्लॉग्स टाकले ना, परत घराचे पण टाकतोय, तर भरपूरशा लोकांचे असे प्रश्न येत आहेत की तुम्ही 2 वेगवेगळे घर का बरं घेतले? दीपक आणि तू वेगवेगळं घर का बरं घेतलं? तुमच्याकडे 2 घर घ्यायचे पैसे होते, मग तुम्ही एकत्रच घर घ्यायला पाहिजे होतं. प्लॉट घेऊन प्लॉट घेऊन बांधणार. एक तर हे जे लोक आहेत ना, यांना ऍक्च्युली खरंच रिअल इस्टेट कळत नाही. जे पण म्हणतात ना प्लॉट घेऊन बांधा, हे करा ते करा. पण मी तर माझं मत मांडणारच आहे. पण मला ऍक्च्युली आईचं ऐकून घ्यायचंय की का बरं मम्मी अलग घर का बरं करा? तू दोन्ही पोरश नारा करते तर एकत्र प्लॉट वाढते ती पुन्हा किती सोप आहे ना. प्लॉट तर लगेच भेट जाता. आणि मग आपण काय बांधले तू एवढं काय कुठं नाही असं का बरं केलं तू असं? भावांनो बहिणींना शास्त्र हे पाहिजे पुण्यामध्ये जागा घेतली इतकी सोपी नसते. कारण की मी येत राहते, मला माहिती इथलं काय भाव आहे, काय नाही, काय चालतं काय नाही, सगळं माहिती. तुम्ही येत नाही म्हणून तुम्हाला माहिती. हे अलग घर घ्यायचं आमचं हेच मुद्दा आहे. पहिल्यापासून माझ्या सासूबाईच्या इथे बी आम्ही 3 भाऊ आहे. हे पण 3 भाऊ. ज्याचे राहिले ना त्याच्यामध्ये खूपच पुढे असते. खूप पुढे असते. त्यांचं असं नाही तर वाला नाही त्याचं प्रेम कमी होणार आहे, तसं काही नाही. उलट वाढतो प्रेम. एक मध्ये राहिलो ना त्याच्यामध्ये प्रेम करतो. तुम्हाला अजून अनुभव नाही त्याच्यातला. तुम्ही फक्त म्हणता ना एक मध्ये राहा, एक मध्ये, तसं नसतं. ज्याचे राहिलं ना त्याला कळतं आता संसार मध्ये काय लागतं नाही लागतं, कसा करायचा संसार. याच्या पुढे आपण तो कुठं चालला, मी कुठं राहिलेलो आहे ते त्याला कडकडीत होते. त्याच्यामुळे ते असे एक पायरी असे वरती चढत जातात ते लोक. त्याच्यामुळे आम्ही ज्याचं अलग घेतलं. भाऊ ज्याचे घ्या आणि ज्याची तुम्ही जिम्मेदारी तुम्ही स्वतः निभवा. दुसऱ्या अशा भाऊच्या जीवावर किंवा माझ्या आई वडिलांच्या जीवावर नका तुम्ही जीव. त्याच्यामुळे आम्ही ज्याचं मीच घ्यायला लावलं माझ्या दादाला. तू वरती घे, तू खाली. त्यांनी काय सांगितलं आणि आम्ही असं वाटा पाहायला सारखं नाही. आमचं सगळं एकत्र सारखंच आहे. सगळे एकच ठिकाणी बसता, एक ठिकाणी जेवण करता. आता माझ्या 2 महिन्यात येणार आहे तिथं आमचं पाहतो तुम्ही कसं होणार तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहायला भेटत. हेच माझं सांगणं आहे. इतकं नाव लेट मी टॉक. ऍक्च्युली मला असं वाटतं ना, आपल्या दिस इज नॉट अगेन आय एम नॉट जनरलायझिंग. भरपूरशा लोकांना प्रायव्हसी इंडियन फॅमिली सिस्टम मध्ये किंवा आपल्या घरांमध्ये आपल्याला प्रायव्हसी नावाचा प्रकारच माहिती नाही. यांचं म्हणजे लग्नानंतर त्यांचा संसार बघतील, त्यांना थोडा वेळ पाहिजे, त्यांना त्यांच्या हिशोबाने त्यांचा संसार करू द्या. काय होईल, चुकतील तर विचारतील, मी वरतीच आहे, आई लगेच येऊन जाते, तिची आई येऊन जाते. पण त्या दोघांना त्यांच्या गोष्टी एक्सप्लोर तर करू द्या. आता आम्ही सोबत राहिलो म्हणजे त्यांना नेहमी दडपण की किती झालं ना, किती तुम्ही फ्री माइंडेड राहा, ओपन राहा, सगळं करा. पण नाही, आपल्याहून मोठे आहेत मग ते विचारणार, हे करणार नाही. त्यांना त्यांच्या गोष्टी एक्सप्लोर करू द्या. त्यांना जे पाहिजे, त्यांना जसं पाहिजे, त्यांना जसं राहायचं आहे त्यांच्या हिशोबाने. आणि अबोली एकदम नवीन आहे तर तिला सगळेच आम्ही सोबत एकत्र हम साथ साथी पिक्चर तरी चालू येतं आणि नेहमी हातात हात धरून असे गाणे म्हणत राहणार आहेत. नाही बाई, रिअल लाईफ वेगळी असते मूवी पेक्षा. ठीक आहे. आणि मला असं वाटतं ना, जर तुम्ही प्रायव्हसी दिली ज्याला त्याला, ज्याचे निर्णय ज्याला त्याला घेऊ द्या. त्यांना काही आणलं ते जर त्यांना सजेशन घ्यायचं असेल तर वी आर ऑलवेज देअर. त्यांना काही मदत हवी, काही हेल्प हवी, वी आर ऑलवेज देअर. बट सी त्यांचं म्हणजे प्रत्येकाचं नॉट जस्ट दीपक अबोली बट आमचं परिवार, प्रियंका माझं पण तसंच होतं. लग्नानंतर आई आले, त्यांनी बघितलं सगळं दे वेंट बॅक. बट आम्ही स्वतःचा संसार आम्ही स्वतः चालू केला. आम्हाला जशा गोष्टी पाहिजे होत्या, आम्हाला जसं घ्यायचं होतं. हा, हे नाही की आम्ही मग सगळ्या गोष्टी आमच्या हिशोबाने करून घ्यायचं. जे काही मोठे डिसिजन राहायचे, पिऊची आई बाबा, माझे आई बाबा, आम्ही सगळ्यांना त्यांना विचारायचो की आम्ही असं करणारे, गाडी घ्यायचं असेल, ठीक आहे, घर घ्यायचं असेल, घरात काही मोठा सामान घ्यायचं असेल, जे काय असेल तर आम्ही सजेशन्स घेतो, सांगतो. पण आपल्याला एक गोष्ट समजणं खूप गरजेचं आहे की ज्याची त्याची इंडिव्हिज्युअलिटी असते.
प्रायव्हसी असते आणि त्याला आपण रिस्पेक्ट करायला पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं? असं काय वाटतं? व्हॉट डू यू थिंक? काय नाही, म्हणजे प्रकाश आणि आई दोघं पण ऑब्व्हियसली एकदम करेक्ट बोलले आहेत की फर्स्ट ऑफ ऑल तर प्रिव्हसी पाहिजे. स्पेशली न्यूली वेड जे असतात ना, त्यांना पहिले एकामेकांना तर अंडरस्टँड करू द्या की तिचा हस्बंड कसा आहे किंवा त्याची बायको कशी आहे, त्याचा एक आयडिया द्या. ऑलरेडी हम भी उनके सिर पे आके बैठेंगे बोलण्याचं अच्छा आहे की आम्ही पण जर त्यांच्यासोबत राहू किंवा आई बाबा फ्रॉम द स्टार्ट त्यांच्यासोबत राहणार, तर पहिलेच त्यांना नवीन रिलेशन आहे, सगळ्या नवीन गोष्टी. आता काही दीपकचं लव्ह मॅरेजचं झालं नाही, अरेंज मॅरेज आहे. किती म्हणा एंगेजमेंट नंतर ते बोलले बसले, पण सोबत राहणं इज ऑल टुगेदर अ डिफरंट थिंग. सगळ्यात म्हणजे एकदमच नवीन गोष्ट असते ती. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की पहिला त्यांना प्रिव्हसी द्या आणि एकमेकांना थोडं अंडरस्टँड करू द्या आणि मग स्लोली जेलअप होतील, सगळ्यांचा स्वभाव कळेल. मग ती आमच्या बरोबर जेलअप होईल, तो तिच्या फॅमिली बरोबर जेलअप होईल, तर त्याच्यासाठी त्यांना एक स्पेस लागणार आहे आणि ती स्पेस आपण त्यांना दोघांना तेव्हाच देऊ शकतो जेव्हा आपण त्यांच्यासोबत कोणीच नाही राहणार. सिम्पल. आणि प्रत्येकाचा टाइम टेबल पण वेगळा असतो ना, जसं समजा आई लवकर उठते, मी लवकर उठतो. पहिल्याच्या केस मध्ये कसं होतं रे, शेती वगैरे सोबत राहायचं, काम ते एक रिझन होतं की बाबा शेती करायची. आणि बाबा पण आपले सुरतवाले बाबा पण वेगळे राहिले त्यांच्या भावांपासून. माझे वडील पण त्यांच्या भावांपासून, ते पण तिघं भाऊ पण ते पण तिघं वेगळे राहिलेले. आणि माझे 2 काका जे आता पण गावात राहतात ते पण वेगळे राहतात, एकाच गावात राहून ते पण वेगळे राहतात. नॉट बिकॉज की त्यांचं पटत नाही किंवा काय, पण त्यांची फॅमिली वेगळ्या झाल्यात, त्यांच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वेगळ्या झाल्यात, मुलं झालीत, मोठी झाली, त्या मुलांना पण स्पेस पाहिजे. सो काय माहितीये, माझ्याकडे पण मी बघितलं की सगळे वेगळेच राहिलेत. पाहिजे. आमच्या मी पहिल्यापासून तसंच आहे ना. माझी सासूबाई, आमची 3 मुलं आहेत. आम्ही होतो तिथं सुरतला, एक होता नाशिकला, एक होता इथं पुण्याला. आता त्याचं इथं काही गण पडलं तर तो दोंडाच्याला राहतो. आम्ही सगळे पहिल्यापासूनच. आणि माझी सासूबाईने मला जसं केलं किंवा लग्न होऊन बायला 6 महिने 4 महिने आपल्या जवळ नाही ठेवायचे. आता कांद्याचे मला भरपूर बाय विचारतात, का बी तुम्ही लग्न करता सुट मॅडम, तुम्ही आणतच नाही, एखादा महिना ठेवतो. म्हटलं का ठेवायचे त्यातून, त्यांचे माणसं ड्युटीला जातात, त्यांचे डबे कोण करणार. आपण आपल्यासाठी लग्न करतो का मुलासाठी लग्न करतो का आपल्यासाठी लग्न करतो आपण. मला नाही आवडत, कारण की माझी सासूबाईने तसंच केलं होतं. आता आम्ही सुद्धा तसंच करतात, तर मी तसंच केलं. म्हटलं माझ्या सासूबाईने जसं केलं मी तसंच. सो आय थिंक यू गॉट दी आन्सर. सोबत पण राहताय ना, जर पूर्ण फॅमिली, मला वाटतं एका बिल्डिंग मध्ये वेगवेगळे फ्लॅट घेऊन घ्या, जवळपास राहा, जेवणाला सोबत भेटा, पण थोडी प्रायव्हसी द्या. ते पुरा टाइम घुसे रे नाही आमचा साथ आहे नाही भाई. मग त्याच्यात तुम्ही जर भांडे प्रॅक्टिकली पॉसिबल पण नाहीये. कारण की पुण्यातली घरं तेवढी मोठी नाहीये, ते पण एक रिझन आहे. पण एक मोठं रिझन आहेत. आणि सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या पद्धती पण वेगळ्या असतात. एक्झॅक्टली, टायमिंग वेगळा असतो, सगळ्या काही भरपूरशा गोष्टी आहेत. म्हणजे ही एकच नाही. हा, आणि जे लोक खरंच राहतात, हॅट्स ऑफ टू यू. आणि येतील, आम्ही तर राहतोय, तुम्ही जर राहतात म्हणजे तुम्हाला खरंच हॅट्स ऑफ. एकदम मनापासून. आम्ही सरकास्टिकली नाही बोलत आहे, ऍक्च्युली असं नव्हतं. मी कधी काही गोष्टी खरंच जाणवतो, मला वाटतं की दादा मजाक करतो, पण मी खरंच सांगतो, जर तुम्ही अजूनही सगळे फॅमिली मेंबर्स एक सोबत राहतायत एकोपाने, तर खरंच एकदम म्हणजे एकदम भारी. पण जर तुमचं असं आहे की बाबा नवीन आहे, सो आताचा थोडं वेगळं आहे, म्हणजे पण मला असं वाटतं की द्या ज्याला त्याला ज्याची त्याची प्रायव्हसी द्या. बाकी फक्त सगळं बेस्टच आहे. आणि याच्यामुळे काय ना, ते क्लॅशेस जे होतात ना लग्नानंतर, नवीन कपल्स. एक कली होती सेम बिल्डिंग मध्ये, तिचे सासू सासरे एका फ्लॅट मध्ये राहायचे. हा, मी तेच बोलतो. त्याच्याच 2 फ्लॅट वरती ती राहायची, ती आणि तिचा नवरा आणि मुलं, आणि त्याच्याच वरती तिचं दीर आणि त्याची नवीन बायको राहायची. एक्झॅक्टली. सो ते सासू सासऱ्यांकडे वेगळी बाईक होती स्वयंपाकाला, पण हा चला बाबा फॉर चेंज वरती जायचंय, मग ते वर चालले जायचे किंवा आज मुलं सांभाळायचे, सांभाळायचंय, नातू लोक खाली येऊन गेले. अँड इट वॉज द डिसिजन ऑफ हर मदर इन लॉ. तिची सासू बोलली की आपण सगळे वेगळे राहू, आम्ही सुद्धा एकदम. आणि माहिती का, इव्हन मला वाटतं सासू सासऱ्यांना पण त्यांचं आता या एज मध्ये त्यांना एक स्पेस पाहिजे. जे काही पूजा विधी करायची आहे, झोपायचं, आराम करायचा आहे, त्यांचा एक वेगळा शेड्यूल असतो. ते रिटायर लाईफ जगता, आमचा आपला एक वेगळा शेड्यूल असतो. तर असं थोडं समजून घ्या. बाकी तर एकदम बढिया, हसी खुशी, राजी सब राजी, बढियाच आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा, तुमचं काय मत आहे या विषयावर. हॅलो एव्हरीवन, आज असा एकदम मस्त दिवस आहे. ठीक आहे, तुम्हाला ज्या व्यक्तिमत्वाला भेटवणार आहे, म्हणजे शी इज व्हेरी मच पॉप्युलर. कोकण तिचा हृदयात आहे. ठीक आहे, असं तिची खूप प्रशस्ती आहे. आणि आम्ही असं बऱ्याच वर्षापासून एकमेकांना ओळखतो, पण आज पहिल्यांदा भेटणार आहे. अँड शी इज नन अदर दॅन द कोकण हार्टेड गर्ल इज हिअर. तर एका इव्हेंटच्या निमित्ताने भेट झाली आमची आणि आम्ही वेळेत येणारे क्रिएटर्स आम्ही आहोत. हो, तर म्हटलं आम्ही जरा वेळेचा सदुपयोग करू आपण. हो. आणि तेवढ्या वेळात म्हटलं एक क्विक ब्लॉग होऊन जाऊ द्यात.
तर तेच आम्ही ब्लॉगिंग बद्दल बोलत होतो आणि अंकिता एवढे कन्सिस्टंटली रेग्युलर ब्लॉग टाकतात ती आता करायला लागले आता दोन करायला महिन्यापासून. 2 महिन्यापासून तर मी तिला तेच विचारत होतो की कसं वाटतंय, कसं काय करू शकते सगळं एकदम. तेच भीती वाटत राहते. म्हणजे मला असं वाटतं की लोक बोर नाही झाली पाहिजेत, लोकांना कंटाळा नाही आला पाहिजे आपण जे काय करतोय त्याने. पण तेच एक असतं की रोज रोज आपण काय करणार, आपलं शेड्यूल बघून लोकांना असं वाटेल की अरे आता ह्याच्यानंतर तर हेच करणार, त्याच्यानंतर ते जिमलाच जातात, जिम नंतर ते स्टुडिओलाच जातात. असं नको व्हायला. पण एक मजा येते, कारण मला असं वाटतं तुम्ही पण केलं पाहिजे. आपण आपलं लाईफ लोकांना बघायला खूप आवडतंय आवडतं आणि ते actually, कनेक्ट yes. होत आहेत आपल्या प्रत्येक Exactly. गोष्टीची. मला खूप जण सल्ले देतात काहीतरी, म्हणजे असं जर काहीतरी आपण असं रॅन्डम पोस्ट करतो पण त्याच्यावरती लोक खूप छान सल्ले देतात की अरे हा हे ना असं असलं पाहिजे, हे आवडलं आम्हाला, ते नाही आवडलं, ते असं झालं पाहिजे होतं. मग ते असं वाटतं की ठीक आहे, लोक इंटरेस्ट घेत आहेत आणि छान आपल्याला काहीतरी सांगतात आणि खूप फायदा पण होते, खूप लोकांची ओळख होते आणि बऱ्याच गोष्टी ज्या आपण आपल्या डेली लाईफ मध्ये चुकत असतो, जसं की मी स्वयंपाकघरात बऱ्याच गोष्टी चुकत असते, तर ते चुकल्यानंतर अनुभवी बायका मला कमेंट सेक्शन मध्ये सांगतात. बाकी तुम्हाला अंकिता बद्दल अजून काही प्रश्न असतील कमेंट करा. प्रियंका प्रकारला सबस्क्राईब करा आणि तिच्या चॅनलला पण जाऊन नक्की सबस्क्राईब त्यांच्या करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता ते सुद्धा डेली व्लॉगिंगचं मोटिवेशन बहुतेक घेणार आहेत आणि मला Yes, yes. बरं वाटतंय टिप्स घेतल्यात आम्ही बऱ्याचशा. त्यामुळे तसं आता 6-7 वर्ष होऊन गेले ब्लॉगिंग करत, पण डेली ब्लॉग जास्त नाही करू शकले. मला पण भरपूर झाले. मी हा, आता इथं- 2 महिन्यापासूनच डेली व्लॉग्स करते. येस येस. तो आता प्रॉमिस आहे, ठीक आहे. Yes. विल ट्राय टू डू मोर अँड मोर. आणि ऑल द बेस्ट. हा तिला सांग हिला सांगू डेली व्लॉग्स हा, करायला. हा. सेलिब्रिटी वाली वाईफ येते ना तिच्याकडनं. अरे म्हणजे आता त्यांचंच म्हणणं की तू मनावर घेतलं पाहिजेस आणि डेली व्लॉग्स केले पाहिजेस. मी नक्की ट्राय करेन. करेल ती चांगलं करते, पण ती असं ते ना की मैं खुद ही काफी हूं, मुझे दुश्मनों की जरूरत नाही है, असं आहे तिचं. खूप मस्त वाटलं. येस मला पण. इव्हेंट आता बघूच आपण कसा होणार आहे. बट थांब अजून, म्हणजे पुण्यात आले की आता तर जरा काही गडबड आहे. हो नंतर मी परत येईन. येस येस. थँक्यू सो मच एव्हरीवन. बाकी अजून काही प्रश्न असतील कमेंट मध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. Next, on stage, I would like to call Priyanka Rao. Come on, ladies and gentlemen, जोरदार ताना. रिॲक्शन इव्हेंट वरनं डायरेक्ट आलो आम्ही घराचं काम बघायला आणि मी दाखवत आता जे झालेलं आहे ते काम, ते आपण नंतर दाखवूच. अच्छा फर्स्ट एकदम लाईव्ह. अच्छा बहुत सुंदर, मस्त वाटतंय. आणि ऍक्च्युली त्याचं डिझाईन आहे ना, त्याचं फील आता कळणार पण नाही दाखवतात, कारण की त्याला ते कलर कॉम्बिनेशन आहे, तर इकडे येईल जो इकडे येईल तो पडद्यामध्ये, तेव्हा कुठे जाऊन तो color highlight होईल. इथं डिझाईन याची हे इकडचं मी जास्त दाखवतो. इथं येईल डिझाईन, इथं येईल तेव्हा ती कम्प्लीट वाटेल. सो फार सो गुड. Yes, yes. बढिया बढिया. त्याचा वाटा परी घ्या पोरीचा कोणता गाणं तिकडे काय ना होत. चला देखतो कितला खुश आहे, देखतो दाखव. चलो बाय करतो. उद्या. ब्लॉग एंड करायचा आहे. बाय करून द्या. उद्या येऊ परत. आई म्हणते वाटा पडून गेला, असं वाटा बिटा काही नाही आहे. तो त्याच्या मेहनतीच्या इकडे आहे, आम्हाला आमच्या मेहनतीच्या तिकडे आहे. येणारे वर वरती खाली, जे वर आहे, खाली. त्याच्या डोक्यावरतीच आहे. त्याच्या डोक्यावरतीच आहे काय. चलो बाय करजो. बाय सबस्क्राईब. सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. मजा आली का? खूप मजा आली मला. तुम्ही पुढच्या लागपा हा याच्यातच गेलं ते. लागपा तुम्ही पूर्ण, तुम्हाला मजा येणार आहे. घेतला बघून घेतला म्हणून ते आई तर. बाय. बाय. चलो तिला आता झोपवतो. बाय 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 गाडी में बाय गाइस. बाय कर गुड नाईट. गाडी लांब.